आता दिवसेंदिवस दरवर्षी टेम्परेचर वाढत चाललेलं आहे आणि 45 डिग्रीपर्यंत जो काही रिसर्च झाला आहे रेड डायमंड 1वर ते पाहता की आता इथून पुढच्या काळामध्ये टेम्परेचर वाढतच जाणार आहे. मग रेड डायमंडला त्या प्रमाणामध्ये 40+ला सेटिंग होत नाही असा तुमचा अनुभव आहे. म्हणजे ज्या लोकांनी लावले त्यांचा आम्ही रिव्ह्यू पाहिला, सेटिंग त्या प्रमाणात होत नाही आणि ह्या रोपाची 45 डिग्रीपर्यंत सेटिंग होती. त्यामुळं मग आता साहजिकच आहे की दिवसेंदिवस टेम्परेचर वाढणार म्हणल्यावर आपण कशाचं निवड केली पाहिजे. तर त्याच्यानंतर आम्ही त्या टेम्परेचरमुळं ह्या रेड डायमंड 1ची निवड केलेली. रोप सशक्त असलं पाहिजे. रोपं जर कुपोषित लावलं तर तो प्लॉट फेल जातो बऱ्यापैकी. मग रोपाचा दर्जा ही रोपं पाहिल्यानंतरच कळतं, व्हिडिओ पाहिल्यापेक्षा. आम्ही आता इथं आलो, आम्हाला रोप जर आवडलं नसतं तर आम्ही इथून माघारी गेलो असतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील शिरबावी या ठिकाणी पंढरी फार्म अँड नर्सरी वरती आलेलो आहे. तर मित्रांनो, 5 ते 6 शेतकरी ग्रुप करून श्रीगोंदावरून इथं रोपं खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. तर यांना नर्सरीची माहिती कशी मिळाली आणि नर्सरीचा संपूर्ण रिव्ह्यू आपण शेतकऱ्याकडूनच जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय द्या पहिल्यांदा. आम्ही देऊळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर इथून आलेलो आहोत. तर कशाची रोपं खरेदी करण्यासाठी इथं? आम्ही रेड डायमंड 1 या जातीची रोपं खरेदी करण्याकरता इथं आलो आहोत. तुमच्याकडं तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जी माहिती मिळाली, आम्ही जी माहिती गोळा केली, बाकींच्याही माहिती बघितली, तुमचीही पाहिली, तुमची योग्य वाटली, तुमची रोपं चांगली दर्जेदार दिसली की आता इथं आल्यानंतर तुमची रोपाची बघा, पानाची साईज, लांबी आणि रेड डायमंडची रुंदी असती, पानांची याची लांबी असती, हा फरक आम्हाला इथं आल्याच्या नंतर कळाला. तर मला सांगा, आता तुम्हाला माहिती तर नर्सरीची व्हिडिओच्या माध्यमातूनच मिळाली. तर तुम्ही ह्याच्या अगोदर आला होता का डायरेक्ट रोपं नेण्यासाठीच आलाय? डायरेक्ट रोपं नेण्याचं. म्हणजे डायरेक्ट आज? हो. तर काय वाटलं तुम्हाला बाबा इथे नर्सरीवरती येऊन? आता तुम्ही एवढ्या लांबून आलाय. हो, नर्सरीवरती आलो, तुमचं प्लॉट पाहिले, त्यावरून असं वाटलं की ह्या रेड डायमंड 1 आणि रेड डायमंड मध्ये जो तुम्ही आम्हाला फरक सांगितला त्याच्यावरून असं दिसतंय की रेड डायमंड 1चे आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर रेड डायमंड 1 पैशांनी जरी रेट कमी असला रेड डायमंडपेक्षा, पण पैसे जास्त होतात कारण याची सेटिंग जास्त होती. 45 डिग्रीपर्यंत सेटिंगचं तुमचं प्लॉट पाहिल्यामुळं आमच्या ते पूर्ण लक्षात आलं. तर आता तुमचा पहिला काय प्लॉट आहे का? आमच्याकडे तायवान पिंक. हो. तायवान पिंकचा किती प्लॉट आहे तुमचा? आमचा 1 एकराचा प्लॉट. 1 एकरचा तायवान पिंकचा प्लॉट आहे. तर किती वर्ष झालं? 2 वर्ष झालं. 2 वर्ष. हो. तर आता तायवान पिंकचा तुमचा पहिला प्लॉट आहे 1 एकरचा. तर तुम्ही व्हरायटी निवडताना, आता पेरू 3-4 व्हरायटी येतात. हो, बरोबर आहे. तर तुम्ही व्हरायटी निवडताना रेड डायमंड 1 ही व्हरायटी कशी काय निवडली? आता कारण का आता दिवसेंदिवस दरवर्षी टेम्परेचर वाढत चाललेलं आहे आणि 45 डिग्रीपर्यंत जो काही रिसर्च झाला आहे रेड डायमंड 1वर ते पाहता की आता इथून पुढच्या काळामध्ये टेम्परेचर वाढतच जाणार आहे. मग रेड डायमंडला त्या प्रमाणामध्ये 40+ला सेटिंग होत नाही असा तुमचा अनुभव आहे. म्हणजे ज्या लोकांनी लावले त्यांचा आम्ही रिव्ह्यू पाहिला, सेटिंग त्या प्रमाणात होत नाही आणि ह्या रोपाची 45 डिग्रीपर्यंत सेटिंग होती. त्यामुळं मग आता साहजिकच आहे की दिवसेंदिवस टेम्परेचर वाढणार म्हणल्यावर आपण कशाचं निवड केली पाहिजे. तर त्याच्यानंतर आम्ही त्या टेम्परेचरमुळं ह्या रेड डायमंड 1ची निवड केलेली. तर आता ही झाला म्हणजे टेम्परेचर सेटिंगचा विषय. हो. तर मला सांगा, म्हणजे आता पिंक तायवान असेल, रेड डायमंड असेल किंवा रेड डायमंड 1 असेल, तर ह्याच्या व्यवस्थापनात वगैरे काय बदल वाटला का तुम्हाला? नाही, व्यवस्थापन पेरू म्हटल्यावर व्यवस्थापन बऱ्यापैकी सारखंच आहे, एकसारखंच आहे. वेगळं काही फार लय नाही. थोडेफार एक अर्धी फवारणी इकडे तिकडे किंवा खताचं हे आता तुमच्या माध्यमातून आम्हाला हे तुम्ही मार्गदर्शन करणारच आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्लॉट लावतोय. त्यामुळं आता तुमचा प्लॉटही पाहिला, त्याच्यामुळं आम्हाला त्या प्लॉटमधून
वाटलं की बुवा याच्यात आता आहे काहीतरी होण्याजोगं दिसते असं. म्हणजे ह्या व्हरायटीची पण तुम्ही प्रथमच हो, लागवड करायला. प्रथमच. तर मला सांगा आता बाबा एखादा नवीन शेतकरी असतो, तुम्हाला ह्या 2 वर्षाचा अनुभव आहे तायवान पिंक. तायवान पिंकचं. तर एखादा नवीन शेतकरी असतो, तर शेतकऱ्यानं व्हरायटी निवडताना कोणते, म्हणजे आता शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर उत्पन्न ही बरोबर आहे. म्हणजे महत्वाची गोष्ट आर्थिक आहे. मूल्य हां, महत्वाचं आहे. तर उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून कोणती व्हरायटी निवडली पाहिजे जेणेकरून त्यातून शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं पाहिजे? आता प्रत्येक भागाचं तुमचं टेम्परेचर, तुमचं तिथले म्हणजे तुमची जमीन, तुमचं जे ते त्याच्या हिशोबाप्रमाणे बुवा आता आमच्याकडे पहिलं एक आहे, मग आम्ही आपलं चला बुवा एकच परत तायवान पिंक लावण्यापेक्षा दुसरी व्हरायटी लावून पाहू. मग त्याच्यात रिसर्च केलं. मग आता तायवान हा रेड वनचा आम्हाला बेस्ट वाटला. पुढं वाटलं अजून पुढं जाऊन परत दुसरी काही जात विकसित झाली तर परत ते लावू आम्ही. पाहू ना आता एक कसं होतंय, काय होतंय, आपल्या जमिनीमध्ये कसं काय सेट होतंय त्याच्यावर अवलंबून राहील ना ते. तर आता तुम्ही एवढ्या लांबून आलाय 200 ते 250 किलोमीटरवरून, तर नर्सरी निवडताना तुम्ही एवढ्या लांबून म्हणजे लांबची नर्सरी कशामुळे? हो, बरोबर आहे. आजकालचा सगळा हा मीडियाचा जमाना आहे. त्यामुळं सगळं यूट्यूबच्या माध्यमातून तुमचे रिव्ह्यू पाहून लोकांची, आणि इथं आल्यानंतर खरोखर तुमच्या रोपाचा जो दर्जा आहे, रोपाची जी क्वालिटी ती पाहिल्यानंतर तर अजूनच म्हणजे परत असं विश्वास निर्माण झाला की पुढेही परत रोपं घेत आणि कुणालाही आमच्या परिसरामध्ये घ्यायचं असं आम्ही त्यांना तुमच्या नर्सरीचीच शिफारस करू. कारण रोपाची जी क्वालिटी, रोपच जर चांगलं नसेल तर मग पुढं ते बाकीचं सगळं प्रॉब्लेमॅटिक होतं. अगदी निरोगी रोपं आहे ती, कुठलाही मिलीबग वगैरे काही कसंच काही नाही, तिचं ड्राफ्टिंगही व्यवस्थित आहे. त्यामुळं बुवा आम्ही तुमची नर्सरी निवडली आणि प्रत्यक्षात येऊन पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या मनाची खात्री झाली, समाधान झालं की बुवा आहे तसं आहे जसं तुम्ही दाखवताय. आता तुम्ही म्हणाला दर्जेदार रोप, तर शेतकऱ्यानं नर्सरी निवडायचं असेल किंवा रोप निवडायचं असेल तर रोप काय बघितलं पाहिजे रोप निवडताना? रोप निवडताना हेच रोपाचे बहुत ड्राफ्टिंग, रोप किती दिवसाचं आहे, किती दिवस म्हणजे रोप सशक्त असलं पाहिजे. रोपं जर कुपोषित लावलं तर तो प्लॉट फेल जातो बऱ्यापैकी. मग रोपाचा दर्जा ही रोपं पाहिल्यानंतरच कळतं, व्हिडिओ पाहिल्यापेक्षा. आम्ही आता इथं आलो, आम्हाला रोप जर आवडलं नसतं तर आम्ही इथून माघारी गेलो असतो. पण रोपच असं झालं की आता आम्ही आमच्या गेल्यानंतर आता आलतो एका प्लॅनिंगने, त्याच्यानंतर आता हे मनात असं वाटलं की बुवा अजून रोपं म्हणजे आलो इतक्या लांब तर अजून रोपं एक अर्ध्या एकराचं जास्त घेऊन जावं, पण आता रोपं शिल्लक राहिली नाही तुमच्याकडं. तर किती रोपं घेतली ते आता तुम्ही? आता आम्ही 500 रोपं घेतली. 500 रोपं म्हणजे किती लागवड करणार आहे आता? आता 1 एकर. 1 एकर लागवड. तर कसं नियोजन करणार आता इथून रोपं नेल्यानंतर तुम्ही? आता आम्ही 10 बाय 7 वर लागवड करणार आहोत. त्या हिशोबाने आमचं प्लॅनिंग आहे. तर आता तुम्ही म्हणजे अपेक्षित उत्पन्न तुम्हाला निघेल का त्या? पाहून आता तुमच्या मार्गदर्शनाखालीच करणार आहोत. आता तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करणारच आहात आम्हाला. तुमच्या नर्सरी फार्मची खासियत आहे की तुम्ही लोकांना शेवटपर्यंत सगळं मार्गदर्शन करता. त्यामुळं बाकीच्या लोकांचा आम्ही रिव्ह्यू पाहून तुमच्या नर्सरीची निवड केलेली आहे. तर तुम्ही आता ही रेड डायमंड 1 ही व्हरायटी निवडली, ह्याचं मार्केट वगैरे बघितलंय का? कसं आहे ह्याचं मार्केट आता मार्केट जरी रेड डायमंडपेक्षा 2 म्हणजे 10 रुपये कमी असेल तरी उत्पन्न जास्त निघतं रेड डायमंडपेक्षा 1चं. त्यामुळं मग आम्ही 1ची निवड केली. आणि मग पैशाच्या माध्यमातून पाहिलं तर उत्पन्न जास्त निघल्यामुळे ऑटोमॅटिक पैसे प्रॉफिट रेशो वाढतोच. आणि खर्चाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खर्चाचं काय असं वेगळा म्हणून असं काही खर्च करायची गरजच नाही. पेरू या जातीला जे तुम्ही तायवानला करणार ते एकच खर्च, रेड डायमंडला करणार तोच खर्च आहे, आणि रेड डायमंड 1ला करणार तोच खर्च, आणि प्लसला करणार तो एकच खर्च आहे. आता नवीन काही वेगळं वाटलं तर तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्हीच आम्हाला सुचवत राहा वेळोवेळी. ओके.